माझं ना 2-3 दिवसापासून असंच चाललंय. स्वतःचं आवरायचं, घरातले कामं आवरून घ्यायचे आणि ताईकडे जायचं. आई आली होती म्हणून माझं पण तिकडेच मन रमत होता. ताईचा कॉल आला, ताई बोलली, "ये आईला जायचंय आज." माझा भाऊ आणि दीदी आणि मम्मी गावी जाणार होते आणि राजवीरला सुद्धा जायचं होतं, पण त्याचं ना स्कॉलरशिपचा पेपर बाकी होता म्हणून त्याच्यामुळे त्याला काही जाता आलं नाही आणि दीदी एकटीच निघाली होती. आणि आई आमच्याकडे 2 दिवस होती ना, ती एवढी करमणूक होती ना, खरंच खूप छान वाटत होतं आणि आज त्याला जायचं होतं म्हणून आम्हाला पण चांगलं वाटत नव्हतं. पण घरचे कामं असतात, त्याचं पण ते शाळेचं बघावं लागतं म्हणून ते काही थांबत नाही. तर इथे माझ्या भावाचं वेगळं काहीतरी चालू होतं, चला एक सेल्फी काढूया. आणि कधी पण खरंच एक फोटो काढणं खूप गरजेचं असतं. खूप दिवसानंतर जर आपण आपले जुने फोटो बघितले ना, तर आपल्याला आश्चर्य होतंय आपलंच. तर असं इथं आईला निघायचं होतं, तेही गेले आणि त्याच्यानंतर मलाही बरं वाटत नव्हतं आणि ताईला पण नाही. तर ताई बोलली, "माझ्याकडंच तू थांब, संध्याकाळचं तिकडे जाय." त्याच्यानंतर मी घरी आले आणि आता आम्हाला बाहेर जायचं होतं. जेवण वगैरे माझं सगळं बनवायचं बाकी होतं, पण ते बोलले की चल, राजवीरसाठी काही शॉपिंग करायची होती, त्याचे कपडे वगैरे घ्यायचे होते, ते घेतले आणि मग त्याला चप्पल वगैरे पण घ्यायची होती. आता त्याच्याकडे भरपूर जोड आहे, पण त्याला डेली यूजसाठी पाहिजे होती. म्हटलं चला त्याला चप्पलसुद्धा घेते, तर तेही घेतलं. त्याच्यानंतर येताना पाणीपुरीसुद्धा खाल्ली. आता बाहेरचं तर फिरून झालेलं होतं, पण हेच टेन्शन होतं की आता बनवायचं तरी काय आणि खूप जास्त उशीर झाला होता. 9 वाजले होते बाहेरच. म्हटलं घरी आल्यावर तर जेवण बनवावंच लागेल. त्याने लगेच कणिक मळलं आणि चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. आता पटापट सगळं आवरायचं होतं, बसून काय फायदा नव्हतं. म्हटलं चला लवकर जेवण बनवून घेते. तर चला इथंच एंड करते. बाय.